मध्ये प्रॉब्लेम वाचला तुम्ही सगळ्यांनी. तर म्हटलंय की 2 point charges place at certain distance r in air exert a force F on each other. बरोबर. Then distance r dash at which this charge will be experienced same force in a medium. कुठलं मीडियम माहित नाही, बट मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे? के इज. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डेटा काय आहे की फोर्स एक्सपिरियन्स इज अ सेम. कुठला फोर्स? आता आपण डिस्कस केला. म्हणजे फोर्स वेन केप्ट इन एअर हा सेम आहे. कशा बरोबर? फोर्स इन मीडियम. बरोबर आहे की नाही? मग फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्सचा फॉर्म्युला Q1 एक चार्ज Q1 म्हणूया, दुसरा व्यास Q2 म्हणूया, डिवाइड बाय फॉर्म्युला काय? 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू के फॉर एअर इंटू वॉट? आर स्क्वेअर. आणि सेम चार्ज आहेत, त्यामुळे फोर्स काय असणार? Q1 Q2 डिवाइड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू के ऑफ मीडियम इंटू वॉट? आर डॅश स्क्वेअर. काय कॅन्सल होईल? Q1 Q2 गेट कॅन्सल, 4 पाय एप्सिलॉन नॉट गेट कॅन्सल. मग काय आलं? 1 के स्क्वेअर किती असतोय? 1 इंटू आर स्क्वेअर इज इक्वल टू के फॉर मीडियम किती आहे? दिलंय के, दिलेला के आर डॅशचा स्क्वेअर. स्क्वेअर विचारलंय काय तिने? के विचारलं. देन डिस्टन्स आर डॅश असं विचारलंय. ऍट विच दिस चार्ज, आर डॅश फाइंड करायचं आपल्याला. मग आर डॅश स्क्वेअर म्हणजे दोन्ही साईड स्क्वेअर रूट घेऊया. मग काय ना 1/r इज इक्वल टू 1/√k इंटू वॉट? आर डॅश. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला. मग आन्सर काय आलं? आर डॅश इज r/√k. r/√k. Is it clear? Nothing but option D. Option D. Is it clear? झालं?